गेले। तर रोहित पवार सध्या 842 मतांनी आघाडीवर आहेत। आता आणखी किती फेऱ्या व्हायच्या आहेत, त्यानंतर हा लीड वाढतोय कमी होतोय, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याकडे आमचं लक्ष असेल। मात्र सध्या रोहित पवार 842 मतांनी आघाडीवर आहेत। गेल्या काही फेऱ्यांमध्ये रोहित पवार पिछाडीवर होते, मात्र आता रोहित पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। 842 मतांनी रोहित पवार सध्या आघाडीवर आहेत। तर कर्जत जामखेडच्या लढतीकडे सुद्धा लक्ष होतं। मागच्या वेळेला रोहित पवार यांनी मंत्री राहिलेल्या राम शिंदे यांचा पराभव केलेला होता, ते जायंट किलर ठरलेले होते। यावेळेला रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये काय होणार याबद्दल मोठा प्रश्न विचारला जात होता। राम शिंदे यांना भाजपकडून मोठी रसद पुरवण्यात आलेली होती, मात्र सध्या तरी त्या ठिकाणी अटीतटीची लढत आहे। रोहित पवार सध्या आघाडीवर आहेत। अगदी काटेकी टक्कर, कारण काही फेऱ्यांमध्ये राम शिंदे आघाडीवर होते, आता पुन्हा एकदा रोहित पवार आले। संगमनेरमधून बाळासाहेब थोरात अजूनही पिछाडीवरच आहेत। एक मोठी घडामोड काँग्रेससाठी म्हणता येईल, तर कुर्ल्यात शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत। मानपूर शिवाजीनगरमधनं अबू आझमी पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत। शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय, कुर्ल्यातनं मानपूर शिवाजीनगरमधनं अबू आझमी विजय, निफाडमधनं दादा गटाचे दिलीप बनकर यांचा विजय झालेला आहे। अंधेरी पूर्वमधनं शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचा विजय झाला। निफाडमधून आता दादा गटाचे उमेदवार, संगमनेरमधली ही बातमी समोर येते, तर शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील यांचाही विजय झालेला आहे आणि धारावीमधून आता काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचाही विजय झालेला आहे।